आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहे। त्याआधी जर पाहिलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांची प्रचार रॅली आज तिवसा शहरात सुरू आहे। तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला त्या ठिकाणी जात आहेत, कार्यकर्त्यांसह समर्थकांसह त्या ठिकाणी उपस्थित होत आहे। किती उत्साह एकंदरीत? खूप मोठा उत्साह आहे, कारण की पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये बसण्याचं मला तो सौभाग्य भेटला की पार्लमेंटमध्ये बसून मी प्रत्येक बिलला प्रधानमंत्री समोर आम्ही मतदान केले। पण प्रचाराचे सभेला हे पहिल्यांदा आहे की आम्ही त्या मंचावर मी जाणार आहे। तर मला वाटते जे चांगले आपण केलेले आयुष्यामध्ये ते सगळे समोर येत आहे आणि प्रत्येक गोष्टीला आपण चांगल्या पद्धतीने समोर चाललो आहे। तर मला वाटते माझ्या जिल्ह्याचं वर्ध्याचं जे मिळून जे बॉर्डरवर जी आज सभा आहे, तर मला वाटते याचा खूप मोठा फायदा आहे। कारण नेहमी मोदीजींनी गेल्या तिसरा टर्म आहे, तिसरे टर्मपासून प्रत्येक टर्मला ते इथे येऊन लोकांना संबोधित केलं आहे त्यांनी, आणि त्यांचं हेच दाखवणं आहे डायरेक्टली की आम्ही मोदीजी आमचे लोकांसोबत आहे। तर ते आश्वासनासाठी आम्ही आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांच्यासाठी काम करणार आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। काल संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधान तुमच्या संदर्भाने केलं होतं, त्यानंतर युवा स्वाभिमान आंदोलन सुद्धा केलं होतं। मी आपल्याला एवढंच सांगू शकते की राजनीतीची पातळी एवढी खालीपर्यंत नाही गेली पाहिजे की एखादा आईला सुद्धा वाटन की मी 9 महिने या पोराला गर्भात ठेवला, ही महिलांचा अशा पद्धतीने अपमान करताय एक मंचावर जाऊन। आणि ज्या मतदारसंघाची ज्या जिल्ह्याची मी सून आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये अंबानगरी म्हणून आमची अंबानगरी ओळखली जाते, आणि त्याच अंबानगरीमध्ये येऊन एक महिलाचं या पद्धतीने या पातळीवर जाऊन, मी तर कलाकार होती पण माझे वडिलांची जी योगदान आहे या देशासाठी, जे बॉर्डरवर त्यांनी लोकांची सेवेसाठी एक सैनिक म्हणून दिलेलं आहे, मी माझी काम केलं आणि आज मी माझ्या लोकांची सेवा करत आहे। ह्या सगळी गोष्टी ना बोलताना आणि त्याच्यासोबत एक अजून दुःख आहे की आमची जे माजी पालकमंत्री माझी नणंदबाई आहे, त्याच मंचावर बसताना खिल्ली पाडून हसतात। या गोष्टीचं सगळ्यात मोठं दुःख आहे की एक महिलावर या पद्धतीने जेव्हा कोणी बोलते तर त्याला थांबवण्यापेक्षा त्याच्यावर खिल्ली उडून हसतात। संजय राऊतांनी पुन्हा म्हटलंय की मी संपादक आहे, पत्रकार आहे, मला मराठी भाषा जास्त कळते, मी जे बोललो ते काही चुकीचं बोललो नाही। त्यांना जास्त समजते ते आम्ही महिलांना त्यांच्यापेक्षा जास्त समजतात। त्यांची एकदा महिला, त्यांची जी मिसेस आहे त्यांना विचारून घ्या की तो काय शब्द बोलले आहे। त्यांची मुलीचं जेव्हा लग्न झाला, त्यांना जेव्हा सासरी पाठवली, त्या मुलीला विचारा की तुम्ही काय शब्द बोलले आहे। ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्या आईला विचारा तुम्ही काय शब्द वापरले आहे। महिलांबद्दल पॉलिटिक्समध्ये असल्यानंतर आपण समाजाला ज्ञान देण्यासाठी, लीड करण्यासाठी या समाजाला येतो। या पद्धतीने जर एखादी बाईबद्दल घाणेरडे शब्द या लेवलचे तुम्ही वापरत असेल तर तुमची पातळी काय आहे आणि तुमचे संस्कार, तुमची संस्कृती काय आहे ते सगळे लोकांनी दिसलेली आहे। आणि उद्धव ठाकरेची जे गुटाचे छिनभिन लोक राहिलेले आहे त्याच्यातला सगळ्यात बोगस व्यक्ती जर कोणी असन तर हा संजय राऊत आहे, ज्याला महिलांचा सन्मान करता येत नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असते, ज्यांनी आपले घराची नावसुद्धा मातोश्री म्हणून ठेवला, आणि त्यांचेच सुपुत्राचे जवळ असणारे जो व्यक्ती आहे ते महिलांचा अपमान करतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात। नवनीत राणा लोकप्रतिनिधी म्हणून एकटी रिप्रेझेंट करत नाही, या महाराष्ट्राची आणि देशाची महिलांची स्वाभिमान घेऊन मी रिप्रेझेंट करत आहे। तर फक्त माझा नाही, या क्षेत्रामध्ये आणि अंबानगरीची महिला त्यांना 26 तारखेला दाखवणार आहे की अंबानगरी महिलांची काय ताकद आहे। मराठी भाषा मला शिकू नये, मला मराठी भाषा चांगली कळते। आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे, आमचाही जन्म महाराष्ट्रातला आहे, आमचे आईचाही महाराष्ट्रातला जन्म आहे। तर तुम्ही आम्हाला शिकू नये की मराठी भाषेत कोणता शब्द कशा येते म्हणून, आणि आम्हाला तुमच्यापेक्षा गावरानी मराठी येते। जर आम्ही आमच्या एरियातले लोकांनी गावरानी मराठी सुरू केली तर मग तुम्ही आमच्यासोबत उभे राहू शकत नाही। तर तुम्ही आम्हाला सांगू नका मराठी काय भाषा असते म्हणून। धन्यवाद। तर या होत्या खासदार नवनीत राणा। कॅमेरामन साई कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, तिवसा, अमरावती।